नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। मकर संक्रांति के अवसर पर प्रसिद्ध समाज सेविका जयश्री कुबड़े के नेतृत्व में अमरावती के कठोरा नाका स्थित स्वामी विवेकानंद थीम पार्क में सावित्री ब्रिगेड अमरावती द्वारा जागर स्त्री सरकीचा कार्यक्रम के अंतर्गत हल्दी कुंकू उखाड़े प्रतियोगिता, कराओके, गीत गायन प्रतियोगिता जैसे विभिन्न मनोरंजन कार्यक्रम आयोजित किए गए। इन कार्यक्रमों के मुख्य अतिथि विधायक सुलभाताई खोड़ के पूर्व महापौर किरणताई महले, सुप्रसिद्ध लेखिका व समाजसेवी रजियाना सुल्तान, उन्नत भारत सरकार अभियान की आर्थिक विश्लेषक अर्चनाताई बारबदे, समाज सेवी अनीता ताई लकड़े थी, स्वागत अध्यक्ष अनीता ताई प्रदीप खवले थी, साथ ही सुरेखा ताई लुंगारे, गंगा ताई खारकर, लता ताई देशमुख, रजनी ताई आमले, रीता ताई मोकलकर, स्मिता ताई घाटोला, किरण ताई मेहरे प्रमुख रूप से उपस्थित थे। सर्वप्रथम क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और महात्मा फुले की छवि का दीप प्रज्वलित कर माल्यार्पण किया गया। प्रस्तावना में कहा गया कि महिलाएं अब सभी क्षेत्रों में अग्रणी हैं। सावित्री ब्रिगेड के माध्यम से महिलाओं के मुद्दों और समस्याओं पर ध्यान दिया जाना चाहिए तथा महिलाओं की प्रतिभा को अवसर प्रदान किया जाना चाहिए। जयश्री ताई कुबड़े ने कहा कि वह हमेशा यह सुनिश्चित करने का प्रयास करेंगी कि महिलाएं अपने क्षेत्रों में क्रांति ला सके, अपने परिवार की देखभाल करते हुए पुरुषों के साथ समान स्तर पर काम कर सके। प्रसिद्ध समाज सेविका एवं लेखिका रजियाना सुल्ताना और माजी महापौर सुरेखा लुंगारे, विधायक सुलभाताई खोड़ के आदि योग के भाषण हुए। इस अवसर पर उपस्थित प्रमुख महिलाओं ने आशा स्वयं सेविकाओं को फूल और साड़ी देकर सम्मानित भी किया। गायन प्रतियोगिता और उखाना प्रतियोगिता के विजेताओं को भी पुरस्कार देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम का संचालन श्रीमती पल्लवी वैद्य ने किया तथा धन्यवाद ज्ञापित कविता बोंडे ने दिया। इस कार्यक्रम में श्रीमती संगीता पाटिल, अरुण चौधरी, साधना मस्के, योगिता खवले, सोनाली बोलोरकर, वैजयंती टवलारे, वैशाली अलोने, नीता उमेरकर सहित सावित्री ब्रिगेड की सभी पदाधिकारी व सदस्य तथा बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित रही। अमरावती से रामचंद्र मुदाने की रिपोर्ट। परंतु हे काम करत असताना कोणीही आपल्यासाठी फुलांची वाट अंथरलेली नाही, आपल्यासाठी काट्यांचीच वाट आहे। जर ही काट्यांची वाट जर आपल्याला फुलांची करायची असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य आपल्या कामामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। उदाहरणार्थ तुम्ही गेल्या 30 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे, तेव्हा कुठे आज व्यासपीठावर येऊन मला पुष्पगुच्छ मिळत आहे, मला मान सन्मान मिळत आहे, ते मान सन्मान, ते पुष्पगुच्छ तुम्हाला सगळ्यांना मिळाला पाहिजे। आणि त्यासाठी तुम्ही सगळ्याजणी ज्येष्ठ, श्रेष्ठ, सक्षम, सबल आहात, तुम्ही कुठेही कमी नाही। माझ्या मित्रमैत्रिणी हे सगळे सक्षम झाले तर मी आनंदी राहू शकेल, माझं समाजामध्ये एक वेगळं स्थान राहू शकेल। मी नेहमी म्हणत असते रजनीताई, चालणारे दोन पाय किती विसंगत, चालणारे दोन पाय किती विसंगत, एक समोर असतो एक मागे असतो, एक समोर असतो एक मागे असतो। समोरच्याला अभिमान नसतो, मागच्याला अपमान नसतो, कारण त्याला माहीत असतं क्षणात हे सारं बदलणारं असतं। मैत्रिणींनो, क्षणात हे सारं बदलणारं असतं। समाजामध्ये परिवर्तन, बदल घडून आणण्याची ताकद केवळ आणि केवळ तुमच्यामध्ये आहे। मला माहित आहे तुम्ही किती सक्षम आहात। इथे बसलेल्या प्रत्येकीमध्ये एक राजहंस बनलेला आहे। कुणाला चांगलं बोलता येतं, कुणाला चांगलं गाता येतं, कुणाला सुंदर रांगोळी करता येते, कोणी सुदृढ आहे, कुणाला सुंदर पुरणाची पोळी येते। अशा सगळ्या करावंसं वाटतं। सगळ्या क्षेत्रामध्ये बायकांनी झेप घेतलेली आहे। ती बिचारी आपली अंतराळामध्ये विल्यम अजूनही आपली तिथे आहे। या सगळ्याच आधुनिक स्त्रिया आहेत, पण आधुनिक स्त्रियांमध्ये एक वेगळी चमक आहे, ती माहेरच्या लोकांना कोणी मर गया तर आपण हातची सगळी कामं सोडून जातो। एक दुसऱ्याच्या नात्यासाठी आपण वेळ देणं खूप गरजेचं आहे। आणि सगळेच समाजकार्य नाही करू शकणार, सगळेच सुरेखासारखे दर्जेदार राजकारण नाही करू शकणार, सगळेच माझ्यासारखं लिखाण नाही करू शकणार, पण आपण भावनांची गुंतवणूक, माणसाची गुंतवणूक आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच करू शकतो। माणूस एकटा जन्माला आला तर एकटा जातो, पण एकटा जगू शकत नाही। घरभर माणसामध्ये जर बाई एकटी पडत असेल तर कुठेतरी माणूस पण जपणं गरजेचं आहे। छंद जोपासा, नवीन नवीन पुस्तकं वाचा, नवीन नवीन कानोसे घ्या, जगभरामध्ये काय चालू आहे त्याचा सुद्धा कानोसा घ्या। आज इथे खूप सगळे विषय बोलण्याचे आहे, पण मला असं वाटतं की आपण शेजार धर्म
सहजीवन सांभाळलं पाहिजे, आपली नाती जोपासली पाहिजे आणि या नात्याला एक मानवतेचा आपण आयाम दिला पाहिजे. मला इथं बोलावलं, माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी सर्वांचे आणि या सावित्री ब्रिगेडचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. परक्यांनाही आपलंसे करतील असे काही शब्द असतात, शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात, जेव्हा ती आपली असतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे जयश्री. सर्वांना संघटन करून चालणाऱ्या आणि आपल्यासाठी कार्यक्रम घेऊन येणाऱ्या असतो, परंतु आपण काही करू नका. कारण की त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं, आयोजकांना किती त्रास होतो हे फक्त त्यांनी कुठेतरी तुम्हाला अशी शेप असल्याचं जाणवतं का? कधी कधी आम्हाला भीती वाटते ना की मुलीला एकटं सोडलं तर थोडीफार भीती वाटते. कोणी लेट आली का बेटा लवकर ये अशा प्रकारचं आपल्यामध्ये एक कुठेतरी धडपड निर्माण होते. आम्हाला कुठेतरी मुलींच्या बाबतीत होतो, किती भीती वाटते ना. आणि सगळ्यांना मला एकच सांगायचं वाटतं की आम्ही खूप सारे क्लासेस आमच्या मुलींना लावतो, पण एक मात्र क्लास ज्याच्यापासून आमची मुलगी वंचित असते, जी स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, त्यासाठी मात्र आपण आपल्या मुलींसाठी कराटेचा क्लास लावणं फार गरजेचं आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे की कराटेचा क्लास लावा आणि मुलीला संरक्षण करण्यासाठी स्वतःची ताकद निर्माण करा, एवढेच सांगते. आणि माझ्या महिला भगिनींनो, मी तुम्हाला एक विनंती करते की आजपर्यंत सावित्रीने आम्हाला शिक्षण दिलं, सर्व प्रत्येक स्त्रीकडे शिवाजी महाराजांनी आई म्हणून बघितलं. ही परिस्थिती आमच्यामध्ये निर्माण करायची आहे, त्यामुळे आपल्या मुलांवर अजून संस्कार करा की रस्त्याने चाललेली मुलगी त्याला बहिणीच्या रूपात दिसली पाहिजे, आईच्या रूपात दिसली पाहिजे, जेणेकरून ही परिस्थिती निर्माण होत नाही. खऱ्या अर्थानं आम्ही सुशिक्षित झालो हे असं मला वाटेल, कारण तेव्हाच कुठं आपण स्त्री आहे या सावित्री आईची जयंती साजरी करतोय, सावित्री आईचा खळ करून देऊ करत आहे असं वाटेल. कारण एका दिवसासाठी सावित्री आईने कार्य नाही केलं. स्त्री सुशिक्षित झाला तर समाज चांगला होईल यासाठी त्यांचं खरं कार्य होतं. आता हे सगळी जबाबदारी आपल्यावर आहे सांगितलं, पण असं वाटतं तरीही विचार पोहोचले पाहिजे कुठेतरी. हम मचलते हैं तो तूफान आ जाता है, हम मचलते हैं तो तूफान आ जाता है, हम बदलते हैं तो भूचाल आ जाता है, हम बदलते हैं तो भूचाल